आपल्यासोबत आमदार अमोल मिटकरी आहेत। मिटकरीजी, आम्ही गेल्या 2-3 दिवसांपासून तुमचे स्टेटमेंट्स बघतोय, तुम्ही दिलेले बाईट्स बघतोय, तुम्ही ट्विटसुद्धा करताय। नेमकं तुम्हाला या सगळ्यामधनं काय म्हणायचं आहे? तुम्ही 6 प्रश्नसुद्धा उपस्थित केलेले आहेत ज्याच्यामध्ये तुमचं असं म्हणणं आहे की दादांचा कुठेतरी घातपात झालेला आहे। नेमकं तुमचं म्हणणं काय आहे? तुम्हाला कुठल्या शंका वाटतात? मी एकटा ही भावना बोलून दाखवलेली नाही। महाराष्ट्राच्या घराघरात चुलीपर्यंत पारावर हा रोज एक चर्चेचा विषय ठरलाय की आदरणीय अजितदादा 26 जानेवारीला देशाच्या प्रजासत्ताक दिनाचा ध्वज फडकवतात पुण्याला पालकमंत्री म्हणून, आणि 28 जानेवारीला तोच ध्वज त्या ध्वजामध्ये म्हणजे तिरंग्यामध्ये त्यांचं देह लपेटलेला बारामतीला येतो। आता ज्या दिवशी दादा 28 तारखेचा जो कार्यक्रम आहे तो माझ्या हातात आहे दादांचा। 7:30 मोटारीने प्रयाण, 7:55 शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ गेट नंबर 8 मुंबई येथे आगमन, 8 वाजता विमानाने प्रयाण, 8:30 बारामती विमानतळ जिल्हा पुणे येथे आगमन, आणि नंतर 8:45 सहयोग निवासस्थान भिगवण रोड बारामती जिल्हा पुणे येथे आगमन। म्हणजे दादा ज्या वेळेस लँड होणार होते तो टायमिंग आहे 8:30 त्या दिवशी आपल्या राज्याचे माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे साहेबांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं होतं की त्यांना 7:30 त्यांच्या गावचा एक रहिवासी जो त्या जे ते गाव आहे गोजूबावी विमान जिथे दुर्घटना झाली त्या ठिकाणी तो प्रत्यक्षदर्शी होता, आणि त्यांनी सांगितलं 7:30 विमान तिथे कोसळलं आणि त्यांना तो धक्का बसला। त्यांनी टीव्ही वगैरे चेक केली। आता इथं कार्यक्रमात दादा त्याच लँडिंगचा टायमिंग जो आहे तो साधारणपणे 8:30 आहे, आणि टोपे साहेबांनी सांगितलं, टोपे साहेब काही साधारण व्यक्ती नाही आहेत, 7:30 त्यांना दुर्घटना समजल्याचं हे नंबर 1। दुसरं, विकिपीडियावर अजितदादांचा मृत्यू, आता ते बदललं गेलंय, पण मी त्या दिवशी राहुल मोठे, मी आणि संजय मामा शिंदे आम्ही 3 जण बसलेलो असताना त्या दिवशी विकिपीडियावर पाहिलं 27 जानेवारीला दादांचा मृत्यू विकिपीडियावर दाखवला गेला होता, जो 28 जानेवारीला झाला। शंका क्रमांक 3, आता माझ्या मोबाईलमध्ये विमानातून पडलेला आणि एक जळलेला कागद आहे अधुरा, तर त्या कागदावर साधारणपणे त्या कागदावर जो पायलट दाखवलेला आहे तो आहे रोहित सिंग, ठीक आहे, आणि रोहित सिंगचाच एक फोटो फिरतोय, त्याची बायको म्हणते माझा पती जिवंत आहे। दुसरी गोष्ट अशी आहे की को पायलट म्हणून जे नाव आलेलं आहे ते नाव आहे संभवी पाठक, ठीक आहे, हा तो शांभवी पाठक हा तो कागद, हे विमानात जळलेला कागद आहे, हा विमानात जळलेला म्हणजे थोडीसा आग लागलेला हा तो कागद आहे। याच्यामध्ये रोहित सिंगचं नाव आहे कॅप्टन म्हणून। मुळामध्ये ज्या दिवशी तो अपघात झाला त्या अपघाताची माहिती विमानात किती लोक बसली होती, तर पहिले 6 लोक बसली होती असं मीडियाने साधारणपणे दाखवलं, आणि 6 लोक बसलेली असताना मृतदेह 5 आढळले। त्यावर माझी शंका आली की टीव्ही 6 दाखवते आणि मृतदेह 5 कसे, मग मी त्यात कोण कोण होतं त्याची माहिती घेतली। त्या पोलीस वायरलेसच्या आणि दादांच्या एकंदरीत याच्यामध्ये जो मला निरोप आला त्याच्यामध्ये हे एक अजितदादांच्या कार्यालयातून हे आलेलं आहे नोट। याच्यामध्ये पॅसेंजर एकूण 5 आहेत, त्याच्यामध्ये श्री अजित पवार, श्री विदीप जाधव, पिंकी माळी आणि क्रूचं नेम म्हणजे कॅप्टन सुमित कपूर आणि कॅप्टन शांभवी पाठक। आता सुमित कपूरचं नाव इथे आहे, म्हणजे दादाचा पायलट कोण होता? अर्थातच सुमित कपूर होता, कारण त्यांनी या विमानात तो बसलाय, आणि जळलेला कागद काय सांगतोय रोहित सिंग होता। मग आमची शंका अशी आहे का रोहित सिंग जर पायलट नव्हता तर मग कागद जळलेला अवस्थेत कसा, नंबर 1, आणि जर हा तो दुसरा काय त्याचं नाव सुमित कपूर जर तिथे पायलट होता तर मग त्याची डेड बॉडी आहे की नाही आहे, तो त्याच्यात गुन्हेगार आहे का, त्याची पत्नी म्हणते माझा पती जिवंत आहे, ह्या सगळ्या संभ्रमावस्था झाल्या। मुळामध्ये उज्ज्वल निकम साहेब आता ज्येष्ठ विधिज्ञ आहेत, ते म्हणतात की 5च मृतदेह होते, टीव्हीने 6 दाखवले, मग पत्रकार खोटे बोलले का तुम्ही खरे बोलताय, ते एकदा कन्क्लुजन दूर होऊ द्या। तिसरा एक महत्वाची गोष्ट म्हणजे मी थोडा टप्प्याटप्प्याने जातो, 2-4 मिनिटं शिल्लक गेले तरी चालतील, पण मला मुंबई तकला हे सांगणं खूप महत्वाचं आहे, कारण तुमचा शो भरपूर लोक पाहतात। याच्यामध्ये साधारण गोजूबावी गावच्या सरपंच कल्याण आटोळे यांचं प्रत्यक्षदर्शी म्हणून स्टेटमेंट असं आहे की ही ज्यावेळेस ती दुर्घटना घडली त्यावेळेस विमान लँडिंग करण्याच्या प्रयत्नात असताना अचानक
हवेत एका बाजूला गेले. कल्ले. विमानाचा आवाज बदलल्याचे लक्षात येताच गावातल्या मुलांनी नागरिकांनी आरडाओरड सुरू केली. काही सेकंदात हे विमान जमिनीवर आदळले. ते दृश्य बघून आम्ही हतबल झालो आणि पुढे सरपंच कल्याण आठवडे म्हणतात, आम्ही आवाजाच्या दिशेने धाव घेतली. विमान जमिनीवर कोसळले होते, त्यातून धूर निघत होता. आम्ही मदतीसाठी जवळ पोहोचलो तेव्हा विमानाच्या आतून कुणीतरी बाहेर पडण्याचा केविलवाना प्रयत्न करण्यात असल्याचे आम्हाला दिसले. पण दुर्दैवाने त्याच क्षणी एक मोठा स्फोट झाला आणि आम्हाला त्यांना वाचवता आले नाही. म्हणजे विमानाच्या खिडकीतून कुणीतरी बाहेर येण्याची धावपळ करताना त्या गोजूबावीच्या सरपंचांनी त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. माझा पुढची शंका अशी आहे की VSR व्हेंचर्स लेव्हल 1 हे जे विमान होतं, हे नादुरुस्त विमान ज्याच्यावर 1 वर्षापूर्वी बंदी आणली गेली होती, ते विमान अजित दादाला दिलं गेलं होतं. म्हणजे या विमानाच्या प्रवाशांच्या सुरक्षेचे बाबत कुठली शाश्वती नव्हती, म्हणून ESA ने TCO परवाना निलंबित, या विमानाचा TCO परवाना निलंबित केला होता. म्हणून सप्टेंबर 2023 मधील लार्जेस्ट 45 अपघाताची माहिती कंपनीने लपवली असल्याचा दावा सुद्धा याबाबत झालेला आहे. आणि ऑक्टोबर 2023 ते नोव्हेंबर 2024च्या दरम्यान EASA ने 5 वेळा यांना स्मरणपत्र पाठविले. कुणाला? VSR व्हेंचर्स लेव्हल 1 ला, या कंपनीला. आणि इतक्या वेळा सूचित करूनही असहकार्य करणाऱ्या कंपनीवर भारताने कारवाई केली नाही. काही दिवसांपूर्वी रुपानी नावाचे गुजरातचे मुख्यमंत्री, त्यांचं असं दुर्दैवी माजी मुख्यमंत्र्यांचा असा अंत झाला. त्यावेळेस दादा आमच्या अकोल्यालाच होते आणि तेव्हाच एक GR आला होता 2-4 दिवसामध्ये, अशा नादुरुस्त विमान ज्यावर बंदी आहे ते विमानं VIP लोकांना वापरायला देण्यात येऊ नये. मुळामध्ये पुढची शंका सकाळी ट्रॅफिक नसताना जे पायलट ठरलेले होते ते पायलट का बदलले गेले. दुसरी शंका, 6 त्याच्यात सदस्य होते की 5च सदस्य होते, ही दुसरी शंका. कारण 6 असतील तर बॉड्या 5 कशा मिळाल्या, जर 5 असतील तर नेमके सदस्याची नावं काय. तिसरी शंका, ज्यावेळेस विमानाचा स्फोट झाला, अक्षरशः मृतदेहाची राख रांगोळी झाली, तरी माळ रानावर त्या गावच्या कागदपत्र सुरक्षित कशी होती, ती का कोळसा म्हणून खाक झाली नाहीत. चौथा प्रश्न, फ्युएल इतक्या मोठ्या प्रमाणात असताना जर त्या ठिकाणी मेडेकॉल संदर्भात पायलटला सांगितलं गेलं असेल तर पायलटनी पहिल्यांदा मेडेकॉलला प्रतिसाद दिला. दुसऱ्यांदा तिथं सांगितलं गेलं की तुम्हाला धावपट्टी दिसत नसेल तर विमान सरळ वरच्यावर तुम्ही पुण्याच्या एअरपोर्टवर उतरवा. त्यांनी तसं का केलं नाही? त्यांनी सांगितलं मला धावपट्टी दिसते आणि मग त्याला उत्तर दिलं गेलं. त्यानंतर त्याचा अंदाज चुकला आणि हा स्फोट घडला. प्रश्न असा आहे की हे महाराष्ट्राच्या मनातली मतमतांतर आहेत. महाराष्ट्र अस्वस्थ आहे. 5 दिवसापासून तुमच्यासारख्या पत्रकारांपासून, ज्येष्ठांपासून लहानांपर्यंत दादा कुठे शोधतायत. हा नुकसान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जितकं आहे तितकं सर्वपक्षीय नुकसान आहे. मी आमदार म्हणून ही भूमिका मांडलेली नाही, मी कार्यकर्ता म्हणून हे भावना बोलतो आहे. अजित दादा हे असं रसायन होतं की शिवशाहू फुले आंबेडकरांच्या, यशवंतराव चव्हाणांच्या विचाराचा वारसा घेऊन जगणारा एकमेव नेता आज महाराष्ट्राने गमावला. हळहळ सुट्टी आहे सगळ्या गोष्टीची आणि त्यामुळे या मृत्यूची सखोल चौकशी याची झाली पाहिजे. मी स्वतः त्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करतो आहे. आणि या विमान कंपनीवर का कारवाई केल्या गेली नाही, सिरियसली का घेतलं नाही, असे प्रश्न आहेत. आणि ब्लॅक बॉक्स मधला डेटा जो सार्वजनिक करण्याच्या संदर्भात मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं, तो किती दिवसात तुम्ही सार्वजनिक करणार आहात. आणि CID कडे तपास व AAIB कडे जर तो ब्लॅक बॉक्स असेल तर तो तात्काळ मला असं वाटतं सार्वजनिक करावा, असे माझे प्रश्न आहेत. म्हणून मी ती